हॅलो फ्रेंड्स, तर आज आई बाबा गेले होते नृसिंहवाडीला दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन झाल्यानंतर पेटपूजा करण्यासाठी गेले होते सोमन भोजनालय येथे. येथे आपल्याला काय काय जेवण मिळालं ते पाहूयात आपण. तर अशा प्रकारे आपल्याला थाळी मिळाली होती. थाळीमध्ये बरेच पदार्थ होते आणि येथे गर्दी देखील होती. तर आपल्याला काय काय दिलं होतं पाहूया. लोणचे होते 2 प्रकारचे, एक कैरीचं लोणचं होतं, एक मिरचीचं लोणचं होतं. आणि सर्वप्रथम आपल्याला भात वाढण्यात आला. भातावर आपल्याला छान छान असं वरण वाढण्यात आलं. एकदम लंगडाच्या पंक्तीमध्ये बसल्यासारखं फील येत होता. सोबत स्वीटमध्ये होती बासुंदी आणि सोबत होतं वांग्याचं भरीत, कोशिंबीर होती, लिंबूची फोड होती, मीठ होतं, मटकीची उसळ होती, वांग्याची भाजी होती आणि एक मिक्स भाजी पण होती. अशा प्रकारे वरण भात झाल्यानंतर आपल्याला चपाती आणि पुरी वाढण्यात आली. सोबत पापड देखील वाढण्यात आला आणि जेवण तसं छान होतं. भाजी देखील उत्कृष्ट होती. हे सर्व खाऊन झाल्यावर आपल्याला मसाले भात वाढण्यात आला आणि आपल्याला सोबत ताक देखील देण्यात आलं होतं आणि शेवटी एक पान.